नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. भारतीय समाजाच्या इतिहासात संत परंपरेने सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मध्ययुगीन काळात उदयास आलेल्या संतांनी समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड या विरोधात आवाज उठवून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. या संत परंपरेत संत कबीर यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संत कबीरांच्या वैचारिक परंपरेचा प्रभाव पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर स्पष्टपणे दिसून येतो. संत कबीरांचा जन्म इसवी सन 1440च्या सुमारास एका विणकर कुटुंबात झाला. त्या काळात भारतीय समाजावर वर्णाश्रम व्यवस्थेचे प्रचंड वर्चस्व होते. समाज अनेक जातींमध्ये विभागलेला होता आणि खालच्या जातींना अत्यंत अन्याय व अपमान सहन करावा लागत होता. विणकर समाजालाही या व्यवस्थेमुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळत नव्हती. परंतु कबीरांनी या अन्यायकारक व्यवस्थेला स्वीकारले नाही. त्यांनी जातीप्रथा, ब्राह्मण्यवाद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांचा तीव्र विरोध केला. कबीरांनी आपल्या दोह्यांमधून आणि शिकवणीतून समाजाला समतेचा संदेश दिला. त्यांचा प्रसिद्ध दोहा आहे, जात पंथ ना पूछो कोई, हर को भजे ओ हर का होई. या वाक्यातून कबीरांनी स्पष्ट केले की माणसाची ओळख त्याच्या जातीने नव्हे तर त्याच्या मानवतेने आणि कर्माने ठरते. हा विचार त्या काळातील सामाजिक व्यवस्थेला मोठा आव्हान देणारा होता. कबीरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांमधील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांवर टीका केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संत कबीरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या बालपणापासूनच दिसून येतो. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाल हे कबीरपंथी अनुयायी होते. त्यामुळे बाबासाहेबांना लहानपणापासूनच कबीरांच्या शिकवणीची ओळख झाली. कबीरांचे दोहे, त्यांची समतेची शिकवण आणि अंधश्रद्धेविरोधी विचार बाबासाहेबांच्या मनावर खोलवर प्रभाव टाकणारे ठरले. पुढे 1915 साली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी संत कबीरांच्या 100 कवितांचा इंग्रजी अनुवाद केला. या कविता लंडन येथील मॅकमिलन प्रकाशनातून प्रकाशित झाल्या. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये राज्यशास्त्राचे शिक्षण घेत होते. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या बाबासाहेबांनी या कवितांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना कबीरांच्या तत्त्वज्ञानाची अधिक सखोल ओळख झाली. कबीरांच्या विचारांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभावही दिसून येतो. विशेषतः अनित्यता, जागरूकता आणि कर्म या संकल्पना त्यांच्या शिकवणीत आढळतात. कबीरांनी सांगितले की जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे आणि माणसाने सत्याचा शोध घेण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. हा विचार बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. कबीरांची भाषा शैलीही वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांनी अनेकदा विरोधाभासी किंवा धक्कादायक भाषा वापरली. या पद्धतीला विपरीत भाषा असे म्हटले जाते. या भाषेचा उद्देश लोकांना धक्का देऊन जागे करणे आणि त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हा होता. संत कबीरांनी धर्मातील कर्मकांड, अंधश्रद्धा आणि पुरोहितशाहीवर कठोर टीका केली. त्यांच्या मते धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात होती. त्यांनी सांगितले की खरा धर्म माणसाला मुक्त करणारा असतो. म्हणूनच त्यांच्या अनेक दोह्यांमध्ये मुक्ती, विवेक आणि आत्मज्ञान यावर भर दिलेला दिसतो. कबीरांचा आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे विभूती पूजेचा विरोध. ते म्हणतात, माणूस होणे कठीण आहे, मग साधू कसा होणार? याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला महात्मा किंवा साधू म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीने प्रथम चांगला माणूस होणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार स्वीकारला. त्यांनी व्यक्तिपूजेपेक्षा विचार आणि मूल्यांना अधिक महत्त्व दिले. त्यांच्या मते समाजाचा विकास हा महान व्यक्तींच्या पूजा करून नव्हे तर समतेच्या आणि न्यायाच्या तत्वांचा स्वीकार करून होतो. 1916 ते 1931 या काळात बाबासाहेबांनी संत परंपरेतील काही तत्वांचा विचारपूर्वक स्वीकार केला. त्यांनी संत परंपरेतील सत्याग्रह, अहिंसा आणि सामाजिक जागृती यांना महत्त्व दिले. परंतु त्यांनी अहिंसेला कठोर नियम न मानता एक तत्व मानले. परिस्थितीनुसार विवेक वापरून निर्णय घ्यावा असे ते सांगत होते. बाबासाहेबांच्या मते अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. संघर्ष करताना समाजाला जागृत करणे, संघटित करणे आणि अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध उभं राहणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी सत्याग्रह, बहिष्कार आणि संघटन या मार्गांचा वापर केला. या सर्व विचारांचा मूळ स्रोत संत परंपरेतील समतेचा संदेश होता. संत कबीरांनी सुरू केलेली समतेची आणि विवेकाची परंपरा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीच्या रूपाने पुढे नेली. अशा प्रकारे संत कबीर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये एक वैचारिक दुवा दिसून येतो.
कबीरांनी मध्ययुगात समाजाला समतेचा संदेश दिला, तर बाबासाहेबांनी आधुनिक काळात त्या संदेशाला सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक आधार देऊन भारतात समतेच्या समाजव्यवस्थेची दिशा दिली. म्हणूनच संत कबीरांचा समतेचा संदेश आणि बाबासाहेबांचा संघर्ष हाच मानवतेचा खरा मार्ग आहे. जय भीम, जय संविधान.